कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेत प्रश्नपत्रिका सेट करणाऱ्या शिक्षकांचा आवडीचा विषय असतो शेकडेवारी. आणि त्यातला आज आपण पहिला भाग आता व्हिडिओ बनवतोय. त्या व्हिडिओमध्ये आपण काही बेसिक संकल्पना समजून घेणार आहोत आणि मग परत उदाहरणाकडे जाणार आहोत. आता गणितात शेकडेवारीला आणखीन काही नाव दिले. शतमान असं नाव दिलं असते. शत म्हणजे 100, मान म्हणजे प्रमाण, 100 प्रमाण. ह्या पद्धतीनं प्रति शेकडा, शेकडा म्हणजे 100 आणि प्रति शेकडा म्हणजे प्रत्येक 100 मागे असं त्याचा अर्थ होतो. टक्के, टक्के माहितीच आपल्याला. आणि टक्के ह्या चिन्हाने दाखवलेलं असतं. अशी एक तिरकी रेषा असते, त्याच्या पुढे 2 शून्य दिले असतात. हे आपण 4थी किंवा 5वीत शिकलेलो आहे, 6वीत शिकलेलो आहे. आपण आता 8वीला आहे, या नावाने ओळखले जाते. आता दुसरं, टक्केवारी किंवा शेकडा किंवा शतमान म्हणजे नेमकं काय, तर एखाद्या संख्येची 100शी तुलना करायची. परंतु ती कशी तुलना करायची आहे, तर भागाकाराने करायची आहे. कशी तुलना करायची आहे, भागाकाराने. आणि मग त्यालाच आपण शेकडेवारी किंवा प्रतिमान म्हणतो किंवा टक्के सुद्धा म्हणतो. काय म्हणतो, टक्के सुद्धा म्हणतो. मग आता इथं आपल्याला 45 ची तुलना दिली आहे. कशाशी, 100शी, पण कुठल्या रूपात, भागाकाराच्या रूपात. म्हणजे हेच काय झालं, 45% झाले, प्रति शेकडा 45 झाले किंवा दर शेकडा 45 झाले. आपण सरळ व्याजाच्या उदाहरणामध्ये आपण दर साल दर शेकडा म्हणतो. दर शेकडा म्हणजे 45% म्हणजे प्रत्येक 100 मागे 45. हे दर साल, दर शेकडा, प्रति शेकडा, शतमान, टक्के अशा पद्धतीने. 60 ची तुलना दिली आहे इथं 100शी, ती पण भागाकाराच्या रूपात दिली. म्हणजे हेच काय आहे, 60% आहेत किंवा प्रति शेकडा 60 आहेत, दर शेकडा 60 आहेत, 60 शतमान आहे. अशा पद्धतीने ह्या संख्येची तुलना केली जाते. पुढे आणखीन काही घटक बघू आपण. बघा, शेकडेवारीमध्ये काही वेळेस आपल्याला गणित सोडवताना अपूर्णांक दिलेला असतो आणि त्या अपूर्णांकाचं टक्केवारीत रूपांतर करायचं असतं. आता आपण शिकलोय टक्केवारी, प्रति शेकडा, शतमान म्हणजे काय, तर एखाद्या संख्येची म्हणजे त्या अपूर्णांकाची थोडक्यात कशाशी तुलना करायची आहे, 100शी तुलना करायची आहे. आणि ती तुलना पण कशी, भागाकाराच्या रूपात करायची. पण आपल्याला काही अपूर्णांक दिलेले असतात आणि अपूर्णांकामध्ये दिलेल्या अपूर्णांकाचं जर टक्केवारीत रूपांतर करायचं असेल तर आपल्याला हा जो छेद आणि अंश दिसतोय त्याला शक्यतो ह्या छेदाला आपल्याला काय करावं लागतंय, 100 मध्ये रूपांतरित करावं लागतंय. आता ह्या 25ला आपल्याला 100 मध्ये रूपांतरित करायचं म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, 25ला गुणिले 4 करावं लागेल. 100 झाले, 25 गुणिले 4 100 झाले. आपण छेदाला 4 ने गुणले म्हणजे अंशाला सुद्धा त्याची किंमत न बदलू, अपूर्णांकाची किंमत बदलली किती गुणावं लागेल, 4 ने गुणावं लागेल. मग आता ह्या अपूर्णांकाचं आपल्याला थोडंसं मोठं रूप मिळालं, ते झालं 16/100. एखाद्या संख्येचा 100शी भागाकाराच्या रूपात तुलना केली की ते टक्के होतात. म्हणजे हे कसं वाचलं आपण, 16%. म्हणजे हे आणि हे ह्याची एकच किंमत आहे. जे उदाहरण तुम्हाला 2 पर्यायासाठी विचारले जाणार आहेत त्याच्यामध्ये ह्याची व्हॅल्यू, ह्याची व्हॅल्यू, ह्याची व्हॅल्यू, ह्याची किंमत, ह्याची किंमत, ह्याची किंमत सारखीच आहे हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. 4/25 म्हणजे 16%. ते कसं, तर त्याचा छेदाला आपण 100 मध्ये रूपांतरित केलं. 100 मध्ये रूपांतरित केलं तर 25 100 झाले. म्हणून अंशाला सुद्धा आपण 4 ने गुणलं, 16 झाले. आणि मग आपण मागे उदाहरण बघितलं बघा, 45/100 म्हणजेच किती होते, 45% होते. मग 16/100 झालं ना इथं, म्हणजे हे किती झाले, 16% झाले. ह्या अपूर्णांकाची किंमत काय झाली, 16% झाली. ह्या अपूर्णांकाची किंमत 16% झाली. त्याच पद्धतीने आता पुढे एक अपूर्णांक आपल्याला त्याचं सुद्धा टक्केवारीत रूपांतर करायचं. आता इथं नीट बघितलं, आपल्याला काय करायचं ठरलंय की छेद 100 मध्ये आणायचा आहे, भागाकाराशी तुलना करायची आहे, भागाकारात तुलना करायची आहे वरच्या संख्येची. ती कोणावर करायची आहे, 100 वर. मग ह्याला जर 100 करायचं म्हटलं तर आपण ह्याला 5 ने भागतो, 100 आलं. ज्या अर्थे आपण छेदाला 5 ने भागले त्या अर्थे आपल्या अंशाला सुद्धा 5 ने भागायला किंमत बदलू द्यायची नाही. म्हणजे याला पण 5 ने भागलं, 5 आलं. 5/100 म्हणजेच टक्केवारीच्या भाषेत किंवा शेकडावारीच्या भाषेत 5%. म्हणजे ह्या
मूळचा जो इथे लिहिलेला अपूर्णांक होता 25/100, सॉरी 25/500 होता मूळचा अपूर्णांक, त्याची किंमत किती झाली? 5% झाली. अशा पद्धतीने आपण अपूर्णांकाचं टक्केवारीत रूपांतरित करू शकतो. आणखी पुढे माहिती बघूया. ज्यावेळेस आपल्याला परीक्षेमध्ये शेकडेवारी उदाहरण सोडवायचे असतील त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारची माहिती असणं आवश्यक आहे. काय की जेव्हा एखाद्या उदाहरणामध्ये आपल्याला संख्येचा शेकडा किंवा टक्के विचारला जातो आणि तिथं ते उदाहरण असं असतं बघा, चा, तिथं चा लिहिलं असतं उदाहरणात, म्हणजे काय असतं? गुणुले असतो. त्याचा अर्थ काय होतो? गुणुले होतो. म्हणजे इथं बघा उदाहरणासाठी आपल्याला लक्षात येण्यासाठी घेऊया 500चा 10%. आता हे 10% म्हणजे काय आपल्याला माहित आहे? 10/100. मग बघितले आपण, मग हे असं लिहित होतो आणि ह्याच्यावर आपण 10% लिहित होतो. आता काय केलं? हे 10% लिहिले त्याच्यावर ह्याच्यावर आलोय आपण, बरोबर? मग 500चा 10%. आता 500चा म्हणजे चाच्या ऐवजी गुणिले घेतलं आणि 10% म्हणजे काय? 10/100. आता इथं 500 गुणिले 10/100 झालं. 500च्या खाली काहीच नाही, छेद म्हणजे 1 असतो आणि दोन अपूर्णांकांच्या मध्ये गुणाकाराचे चिन्ह की आपण बारकं रूप देण्याचा प्रयत्न करतो किंवा तिरकस भाग करतो. 2 शून्याला 2 शून्य गेले, उरलं काय? 5 आणि 10, 50. अशा पद्धतीने. किंवा 600चा 12% असं उदाहरण आहे. 600 हे चा म्हणजे काय? गुणले, आणि 12% म्हणजे काय? 12/100. हे इथे 1 आहे, 2 शून्याला 2 शून्य गेले, 12/72. अशा पद्धतीने. आता आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं की हे चे किंवा चाचा अर्थ काय होतो? गुणुले होतो. म्हणजे 500 गुणुले 10% म्हणजे 10/100. इथं असं केलं, हे 2 शून्याला 2 शून्य गेले, 50. आता इथं आपण असं पण काढू शकतो काही वेळेस की 500चे 10%. पहिल्यांदा आपण तोंडी काढू शकतो. 500चा 1% किती? 100चा 1% म्हणजे 1. 500चा 1% म्हणजे किती? 5. तोंडी काढण्यासाठी 5. आणि 100चा 10% म्हणजे किती? 10. तर 500चा 10% म्हणजे किती? 50. किंवा आता 500चा 1% आपण काढलाय, 1% किती काढलाय? 5 काढलाय. 10% म्हणजे किती? ह्याची 10 पट झाली, तसंच ह्याची पण 10 पट झाली, 50. गुणाकार करून पण काढला आपण, 50 आलं होतं. म्हणजे जर तोंडी काढायचं असेल तर आपल्याला अशा प्रकारचा सराव करावा लागणार आहे. आणि टक्केवारीच्या उदाहरणात बहुतेक वेळा तोंडी उदाहरण सुटण्यासारखे भाग जाणारे गणित असतात, हे लक्षात घ्यावं लागेल. आता थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं तुम्हाला की बाबा चे संख्येचे टक्के काढताना चे जे येते किंवा चा जो येतो त्याचा अर्थ काय असतो? गुणुले. आता 368 चे म्हणजे ह्याला गुणुले करावं लागेल. आणि 12.5% आपण शिकलो होतो. 12.5% 12.5/100 म्हणजेच 12.5% हे आपण शिकलो होतो. ह्याच्यावरनं हे घेतलं होतं, याच्यावरनं हे पण घेता येता आलं पाहिजे आपल्याला, उलट व्हॅल्यू सारखं आहे. मग आता मी तर तुम्हाला वर सांगतोय की बाबा ज्यावेळेस 12.5% काढायचं आहे त्यावेळेस त्या संख्येला 1.8 न गुणा. हे कशाच्या आधारे सांगितलं हे समजून घ्यायचं आपल्याला. इथलं दशांश चिन्ह आपल्याला घालवायचं आहे, म्हणजे ह्याला 10 न गुणावं लागेल आणि ह्याला पण 10 न गुणावं लागेल. 10 न गुणल्यानंतर वरचं 125 झाले आणि खाली 1000 झाले. आणि याला 5 न भागला, आता समजा 5 5 25, सॉरी 25 न भागूया, 25 5 1,600, 25 चोक 100 आणि पुढचं 0, परत 5 1 5 48. हे आपल्याला 12.5% म्हणजेच 125/1000 किंवा 12.5 भागिले 100 किंवा 1/8 या किमती आपल्याला माहित पाहिजे. मग 368ला इथं सांगितल्याप्रमाणे जर आपण लक्षात ठेवलं, लक्षात न ठेवता ही जरी क्रिया आपल्या लक्षात असेल तरी येते. 368ला 1/8 न गुणलं, 8 1 8 8 चोक 32, 4 उरले, 4चे पुढे 8 घेतले, 8 संग 48 म्हणजे 368चे 12.5 46 होतात. आता मी इथं तुम्हाला काय सांगतोय बघा, दिलेल्या मी सांगतोय म्हणजे हे सरावानं आकडेवारी कोणाच तर लक्षात आलेलं आहे किंवा माझ्यासारखे लक्षात आलं असतं, त्याच्यामुळे सामान्यीकरण केलं आहे. दिलेल्या संख्येचे 20% काढायचे असतील त्यावेळेस काय करायचं आहे, तर त्या संख्येला 1/5 न गुणायचं आहे किंवा 0.2 न गुणायचं आहे. हे का
हे समजून घेऊ. आता 465 हे चा म्हणजेच मागा सांगितलं मी तुम्हाला, चा किंवा ची किंवा चे म्हणजेच काय असणार आहे इथं, गुणले असणार आहे. 465 गुणले 20%. 20% म्हणजेच काय होतं, 20/100 होतं. आणि मग हे 20/100 म्हणजे इथं छोटा भागातला आपण 20 × 20 20/5 ह्या 20/100 चीच किंमत काय येते, 1/5 येते. किंवा इथं परत मी सांगितलं तुम्हाला 0.2 गुणा. 0.2 गुणा का म्हणतोय, तर 1/5 याला जर आपण दशांशात बदलायचं म्हटलं तर याला 2 न गुणतोय आपण आणि याला 2 न गुणतोय. समान छेद करण्यासाठी दोन्हीकडे 2 न गुणले. दशांश करायचं आपल्याला, 10 आलं, 10च्या वर 2 आलं. खाली किती शून्य आहेत तेवढे घर, एक घर, 0.2 म्हणजे 1/5 ची किंमत किंवा 20% ची किंमत ही 2/10 पण होते, 1/5 ही होते, 2/10 किंवा 0.2 यांच्या किमती सारख्या आहेत. त्याच्यामुळं जर 20% विचारले असतील तर डायरेक्ट त्या संख्येला 0.2 न गुणू शकता किंवा 1/5 न गुणू शकता. 1/5 न गुणलं 5 × 9 = 45, एक उरलं 5 × 3 = 15, 93 होणार. म्हणजे 465 चे 20% किती होणार, 93 होणार. आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे चे किंवा चा म्हणजेच गुणले 232 गुणले 25 हे 25% म्हणजेच काय, 25/100 गुणले केलं. 2 अपूर्णांकाच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, तिरकस भाग देतो आपण. किंवा हे तर बारकं होतंय बघतो, मग ह्याला बारकं केलं तर 25 × 25 25 100 याचंच संक्षिप्त रूप, 25%च संक्षिप्त रूप 1/4. म्हणून ज्यावेळेस 25% न गुणावून सांगितले त्यावेळेस 25/100 न लिहिता त्या संख्येला 1/4 न गुणलं, त्याचा अर्थ काय होतो, 25% न गुणले. मग 4 × 1 = 4, 4 × 5 = 20, उरले 3, 3 याच्या पुढे घेतले 32 झाले, 4 × 8 = 32 म्हणजे 58%. किंवा तिथं सांगितल्याप्रमाणे ह्याचीच किंमत या 1/4 ला आपल्याला दशांशात करायचं आहे. दशांशात करायचं म्हणजे दशांशात करत असताना आपल्याला छेद हा 10च्या पटीतला पाहिजे. 10च्या पटीतला छेद करण्यासाठी आपण याला 25 न गुणतोय, 100 येतोय. याला 25 न गुणलं 100 आलं. 100 25 1 2 2 घरानंतर दशांश येणार 0. म्हणजेच याचीच किंमत 25 ची किंमत किंवा 1/4 पण आहे किंवा 0.25 पण आहे. मग त्या संख्येला आपण डायरेक्ट यानं गुणलं किंवा 25/100 न गुणलं, उत्तर हे शेवटी काय येणार आहे, 58 येणार आहे. या 25% चीच किंमत 1/4 असते किंवा 0.25 असते, हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. आता इथं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे बघा, 772 चे 37.5%, 37.5% म्हणजेच 37.5/100 आणि हे चे म्हणजेच गुणले 672. त्याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1 असतो. आपला हा दशांश चिन्ह घालवायचा आहे, म्हणजे याला आपल्याला 10 न गुणावं लागेल, 1 घरानंतर असल्यामुळे, आणि याला पण 10 न गुणावं लागेल. म्हणजेच काय होईल, 375/1000 होईल. आता याला 25 न भागलं, 25 × 25 उरले 12, 12च्या पुढे 5 घेतलं, 25 × 5 = 600, 15 आलं. 25 × 100 पुढचा 0 राहिला. आणखीन भाग होतोय, 5 × 3 = 15, 5 × 8 = 40, 3/8 म्हणजे 37.5 ला हित क्रिया करून आपण कुठपर्यंत आणले, व्हॅल्यू 3/8 पर्यंत आणले. किंवा हे 37.5 पूर्णांकिकता पूर्णांकात हे 0.5 म्हणजेच अर्धा आहे आणि 1/2 म्हणजे सुद्धा अर्धा, अशा स्वरूपात लिहिले. म्हणजे हे म्हणजेच हे आहे, हे म्हणजेच हे आहे, हे लक्षात घेतल्यानंतर मग आपल्याला जर लक्षात असेल 672 ला हे गुणाकार करण्यापेक्षा डायरेक्ट 37.5 लिहिण्यापेक्षा 3/8 जर लिहिलं, 8 × 8 = 64 उरले 3, 3 घेतले, 8 × 4 = 32, 84 गुणले 3, 4 × 3 = 12, ह्याचे गेले 1, 8 × 24 आणि 1 25, 252 येणार आहेत. अशा पद्धतीने आपण हे सोडवू शकतो. इथं बघा, दिलेल्या संख्येचे जर 50% काढायचे असतील असे उदाहरण असेल तर त्या संख्येला 50/100 न गुणायच्या ऐवजी 1/2 न किंवा 0.5 न आपण गुणू शकतो. ते कसं आहे ते समजून घेऊ. 400 चे 50%,
50%चाच अर्थ आपण बघितलेला आहे, 50 भागिले 100. ह्या शून्याला हे शून्य गेले आणि 5/10 ला आपण अतिशंश रूप दिले 1/2. म्हणजेच 50%चं ज्यावेळेस आपण अपूर्णांकात रूपांतर करतोय त्यावेळेस 1/2 याप्रमाणे येते. किंवा हे 1/2 याला जर आपण दशांशात करायचं म्हटलं तर आपल्याला हे दशांशाच्या ठिकाणी अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी काय पाहिजे, एक स्थानचा अंक हा 10च्या पटीत पाहिजे. मग याला 5 ने गुणलं, याला पण 5 ने गुणलं, इथं आलं 10, मग इथं आलं 5. आणि मग शून्य इथे एकच आहे आणि दशांश घर कसं देतो आपण, शून्याची संख्या म्हणून. एक शून्य असल्यामुळे एक घरानंतर शून्य दिला आणि दशांशाच्या पूर्वी दिला. म्हणजे 1/2 50% आणि 0.5 यांची किंमत सारखीच असते. आणि मग 400 ला इथल्याप्रमाणे आपण 50/100 गुणलं, 2 शून्याला 2 शून्य गेल्या, 200 आलं. किंवा ह्या 70चं त्याच पद्धतीने 70चे 50% काढायचे, त्यावेळेस काय करा म्हणतंय, 70 ला डायरेक्ट 1/2 न गुणा 35 आले. किंवा 70 ला डायरेक्ट 0.5 न गुणाकार केला, 7×5 35, हा शून्य दिला, 350 आले. 350 आले, परंतु इथं एक घरानंतर दशांश चिन्ह असलेल्या संख्येने गुणलं होतं, त्यामुळे इथं एक घरानंतर दशांश चिन्ह दिलं. आणि दशांश घरा चिन्हानंतर फक्त शून्य असतील तर ते आपण विचारात घेत नाहीत, म्हणजेच 35 आलं. अशा पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो. 400चे दिलेल्या संख्येचे ज्या 62%, 62.1/2 म्हणजेच हा अर्धा आहे, 62 झालं. किंवा 62.5, हा सुद्धा 0.0 नंतर लगेच 5 असेल तर याच्या पुढे शून्य असतो 50, किंवा नसतो, नाही घेतला तरी चालतो. हे 62 आहे. टक्के काढावायचे असल्यास त्या संख्येला काय करायचं आहे, आपल्याला 5/8 न गुणायचं आहे. का गुणायचं आहे, तर हे चे म्हणजे काय आहे, गुणले. ह्याची व्हॅल्यू काय होते बघू आपण, 62.5/100. हे 100 का घेतलं, तर ह्या 62.5 मधलं जे टक्के जे आहे ते टक्के म्हणजेच काय, 100शी भाग करायच्या रूपात केलेली तुलना आहे. 100 घेतलं. मग हा भाग मला पूर्ण करण्यासाठी किंवा हे दशांश चिन्ह घालण्यासाठी मी काय करतोय, याच्या पुढे 1 शून्य वाढवतोय म्हणजेच 10 न गुणतोय, आणि याच्या पुढे पण 1 शून्य वाढवतोय म्हणजेच 10 न गुणतोय. आता झालं 625. का, तर हे दशांश चिन्ह आहे आणि इथं याच्यानंतर शून्य असल्यामुळे हे आपण विचारात घेत नाही. म्हणजे जर झालं काय, आता इथं 625/1000 याला भागूया आपण. 25×5 25×2 25 आणि 25×5 1,600. ह्या पद्धतीने भाग करायला, किंवा 25चा वर्ग 625 आहे म्हणून 25 दिलं, 25×100 पुढचा शून्याला 40 झाला. 5×1 5, 5×5 25, 5×8 40. ह्या 62.5%चं ज्यावेळेस आपण अपूर्णांकात रूपांतर करतोय त्यावेळेस ते होतंय 5/8. किंवा 62.5% दशांश अपूर्णांकात लिहिलंय 62.5 आणि 62.1/2 ह्या पद्धतीने लिहिलंय. हे जर समजा आपण 62.1/2 लिहिलं तर याचं दशांशात रूपांतर होतंय 62.5 आणि मग 62.5 चीच व्हॅल्यू किती आहे, 5.8 आहे. आणि म्हणून 400 ला आपण किती गुणतोय, 62.5/100 न गुणण्यापेक्षा डायरेक्ट आपण काय करतोय, 5/8 न गुणतोय. हे लक्षात ठेवत आहे. 8×1 8×5 40, शून्याला 0, 50 गुणिले 5 250 आले. काही वेळेस आपल्याला उदाहरणामध्ये एक संख्या दिली असते आणि तिच्या 75% काढावे सांगितले असतात, त्यावेळेस आपण 75 न त्या संख्येला गुणायच्या ऐवजी 3/4 न किंवा 0.75 न गुणलं तरी उत्तर येते. आपला हजरजबाबीपणा तिथं आपल्याला वापरायला पाहिजे. किती न गुणणं सोपं पडणार आहे आपल्याला. जर संख्या दशांशातली असेल तर 0.75 न गुणणं सोपं पडणार आहे. जर 4 न भागणारी संख्या असेल तर 4 न भागणं 3/4 न गुणणं सोपं पडणार आहे. बघूया आपण उदाहरणात. आता 188 चेचा अर्थ मी सांगितलं तुम्हाला, गुणले 188 गुणले 75% म्हणजेच 75/100. आणि मग ज्यावेळेस आपण दोन अपूर्णांकांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं त्यावेळेस काय करतो, अपूर्णांकाला सरळ अतिशंश रूप देतो. त्याचा अतिशंश रूप काय होतंय, 25×3 = 75, 25×100. म्हणजे ही क्रिया जर आपल्याला वाचवायची असेल तर डायरेक्ट आपण 3/4 घेऊ शकतो आणि 4 न भागलं, 4×4 16 उरले 2, 2च्या पुढे 8 घेतलं, 4×7 28 म्हणजे किती आले, 47 आले. अशा पद्धतीने उदाहरण सोडवू शकतो. सुरुवातीला बेसिक सांगताना सांगितलं होतं की चे चा ची आल्यानंतर त्याचा अर्थ असतो गुणले. 888 गुणले
87.5% म्हणजेच काय आहे की त्या संख्येची 100शी भागाकाराच्या रूपात केलेली तुलना म्हणून भागिले 100 घेतलं. इथं दशांश चिन्ह आहे एक घरानंतर, ते मला घालवायचं आहे म्हणून मी काय करतो, याला पण 10 न गुणतो आणि याला पण 10 न गुणतो, कारण एक 100 शून्य वाढवायचं आहे. ते काय होणार आहे 875 होणार आहे. पुढे शून्य येतोय त्यामुळे हे निघून जाते. हे अनुभवानं तुमच्या लक्षात येणार आहे, सरावाने लक्षात येणार आहे. 875 भागिले होते 1000 आणि मग याला 25 न भागला. 25 त्रिक 75, 25 चोक 100, 25 त्रिक 75, 75 मधले उरले 12, 12तले च्या पुढे 5 घेतले म्हणजे 600 झालं. 25 5 600, 5चा भाग गेला आणि शून्य. परत 35 आणि 40ला 5 ने भाग होतोय 7 आणि 8 म्हणजेच 87.5% आपण 7/8 मध्ये रूपांतरित करू शकतो. आणि इथं 87.5 दिले. हे 87.5 म्हणजे सुद्धा काय आहे 87.5 आहे आणि त्याचं रूपांतर आपण 7/8 मध्ये करू शकतो. आणि मग आपला भागाकार सोपा होतोय किंवा गुणाकार सोपा होतोय. 888 गुणिले 7/8 इथं काहीच नाही म्हणजे एक आहे, दीर्घच बाकीला 1 1 1 गुणिले 7 7 7 7 म्हणजे 777 उत्तर आलेलं आहे. तर मित्रांनो, शेकडेवारी मधील काही संख्यांची शेकडेवारी काढताना शॉर्टकट कसं जायचं हे आपण इथं पाहिलेलं आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्षात उदाहरणं पाहणार आहोत. उदाहरणं पाहताना आपण सुरुवात राज्य मार्गदर्शिकेतले नमुन्याचे प्रश्न इथून सुरुवात करणार आहोत आणि नंतर सरावाचे प्रश्न घेऊन अधिकची उदाहरणं आपण पाहणार आहोत. तर नक्की भेट द्या. धन्यवाद.